गुड मॉर्निंग रिदेश. गुड मॉर्निंग मामी. मामी. गुड मॉर्निंग मामी. चला चला पाणी पिऊन घ्या. चला पाणी. काय हो चला चला. आज हॉलिडे नाहीये. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज नाश्त्याला बनवले होते घावणे, म्हणजे टिफिनला नाश्त्याला घावणे आणि खोबऱ्याची चटणी. तेच आता नॉर्मल जो स्टीलचा डब्बा आहे दिनेशचा त्याच्यामध्ये घावणे राहत नव्हते. मग आज मी दुसरा जो रेग्युलर प्लॅस्टिकचा डब्बा होता ना तो काढला आणि आता मी इथे डब्बा पॅकिंग करत आहे. रिदेशला जरा टाईम होता जायला म्हणून मी म्हटलं आधी एकच डब्बा पॅक करते नंतर रिदेशचा करते. बस तर आता मी रिदेशला चालली आहे शाळेत सोडायला. रिदेशला लवकर जावं लागलं त्याच्यामुळे. तर आज एकदम जरा रिलॅक्समध्ये चाललो आहोत आणि एवढं ऊन नाही आहे, म्हणजे नॉर्मल आहे ऊन. त्याचा जर ऊन जास्त असला ना तर खूप वैताग येतो आणि एक टाईम वॉकिंगच जातो रिदेशसाठी. त्याच्यामुळे मग गाडी आणलेली नाही. आणि रिदेश रस्ता जर चेंज झाला ना, म्हणजे कधी दुसरा पण एक रस्ता आहे स्टेशनचा तिकडून, तर त्याला असं वाटतं की फिरायला जायचं. मग तो खूप रडतो. आता हा नॉर्मल रेग्युलर रस्ता आहे ना, आणि एकदा मी त्या दिवशी ना त्याला दुसऱ्या रस्त्याने आणलेलं. मला आधी होता नॉर्मल, हसत हसत मी एवढं खुश काय. तर नंतर कळलं, मी जेव्हा टर्न मारला ना शाळेकडे तर तो रडायला लागला. त्याला असं वाटलं की ट्रेनमधून म्हणजे ही मला कुठेतरी घेऊन चालली असं. म्हणजे रस्ते पण चेंज झाले तरी त्याला प्रॉब्लेम होतो. तर हा प्रॉब्लेम आता बघू त्याचा कधी सॉल्व्ह होईल तो. तर चला आता मी ह्याला पटकन शाळेमध्ये सोडून येते. तर मी आली आता जस्ट म्हणजे 10 मिनटं झाले. रिदेशला सोडून आली. त्याच्यानंतर कपडे सुकत घालायचे होते तर ते कपडे सुकत घातले. आणि आता ना मी अजून नाश्ता नाही केलेला आहे. तर घावणे सकाळी बनवलेले ना तर ते संपले. कारण रिदेश कसं आवडीने खातो ना, तर त्याने खाल्ले, डब्याला दिले दोघांना. आणि आता हे एवढं पीठ उरलं आहे ना, मी म्हणजे सकाळी मी स्टॉप केलं कारण उशीर झालेला म्हणून, आणि कारण घावण्याला वेळ लागतो. तर आता मी हे कंटिन्यू करते आहे कारण मला आता ना खूप जोरात भूक लागली त्याच्यामुळे. आणि चटणी आता ही आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे असं. आता एवढं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग चवळी भिजत घालते आणि मेथीची भाजी पण करायची आहे. तर ही साफ केलेली आहे. तर धुवून आता आमच्या पद्धतीने करणार आहे, म्हणजे कांदा वगैरे घालून तशी. आता एवढी सगळी कामं माझी बाकी आहेत. पण कधी कधी ना रात्रीच्या जेवणाचं ना थोडंसं मी असं ह्या टायमाला करून ठेवते कारण मला एवढा वेळ नाही मी संध्याकाळी रिदेशसोबत बसायचं असतं ना त्याच्यामुळे. आता परत मग किचनमध्येच राहावं लागतं संध्याकाळी पण. आणि सकाळी काय झालं, माझा ट्रायपॉडच हे झाला, तुटला चुकून माझ्या हातूनच असं. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याबरोबर ना काही नवीन वर्कशीट आहेत त्या शेअर करायच्या आहेत अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनसाठी. नवीन म्हणजे नवीन नाही आहेत, घेते मी आधीपासून, पण कधी मी म्हणजे असं शूट नाही केलेलं रिदेशचं. तर मी आधीपासूनच घेते आहे. तर म्हटलं तर बघते आता कसं मला पॉसिबल होतं ना. आता जस्ट आलो, हातपाय धुतलो, फ्रेश झालो आणि आता रिदेशला दिलं आहे जेवण. रिदेश कधीतरी दुपारचं जेवतो, कधीतरी कंटाळा करतो कारण तो खाऊन आलेला असतो ना त्याच्यामुळे. तर आज घावणे आहे ना म्हणून तो बसलेला आहे. तर चला आता मी पण त्याच्यासोबत बसते आहे जेवायला, नाही तर मग तो ना असं उठत राहणार मध्ये मध्ये. तर चला आता पटकन जेवून घेते मी. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि रिदेशसोबत बसली आहे थोडंसं ॲक्टिव्हिटी घ्यायला. तर ना आता हे त्यानेच काढलं आहे, कबड ओपन केलेलं, मला दुसरं काढायचं होतं तर हे त्याने काढलं मार्कर वगैरे घेऊन. म्हटलं ठीक आहे चला. तर आता ही मी बनवलेलं मागे एक ह्याचा मी ना एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता. तर दिनेशने हेल्प केली होती मला ह्याच्यामध्ये हे बनवायला मण्यांचं. तर आता मी त्याची ही ॲक्टिव्हिटी कशी घेते ते तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. ह्याच्यावरती पण घेते आणि बिचारा माझी वाट बघतोय कधी हिचं बोलून होणार आहे. चला आता आम्ही सुरुवात करूया बाबू. ये 3 + 2 3 + 2 मला उलट दिसत असेल 2
इज इक्वल टू बॉक्स काढ इथे स्क्वेअर काढ. हां ॲक्च्युली मी ह्याला लिहून देते हे नेहमी, पण आता मी पहिल्यांदाच त्याला सांगितलं ना म्हणून तो थोडासा कन्फ्यूज झाला. झाली एक पद्धत. असं तर घेतेच. आणि बोर्ड आहे ना माझ्याकडे हा, एक मिनिट हा. तर या बोर्डावरती पण आता रिदेश ते ठेव. हे जे मी आता रिदेशले दिसलं ना त्याने व्यवस्थित केलं का, कारण मी त्याला डिजिट जे आहेत ते थोडेसे असे नॉर्मल दिलेले 3 2 4 5. मोठे डिजिट जर मी जेव्हा देते त्याला 8 प्लस असे एकदम थोडे 8 5 7 वगैरे, तर तो कन्फ्यूज होतो म्हणजे थोडासा. त्या म्हणजे काउंटिंगमध्ये जराशी तो मिस्टेक करतो. जरा छोटे छोटे डिजिट जर दिले तर तो करतो असं व्यवस्थित. तर आता हे झाल्यानंतर हे एक बोर्ड म्हणजे बाकीचं नाही, पण हे ना मला असं वाटतं ना आपल्याकडे पाहिजे म्हणजे पाटी किंवा काही. आता ह्याला पुढे मी मार्करने पण लिहू शकते आणि पाठीमागे चॉकने पण यूज करू शकते. तर मी दोन्ही यूज करते, कधी मार्कर कधी चॉक. जास्त करून मार्कर मी वर्कशीटला वापरते आणि ह्याच्यावर चॉक. आता सध्या मी मार्करने दाखवते आहे. म्हणजे ह्याच्यावरती कसं घेते ह्याला मी पाटी. ॲक्च्युली हा बोर्ड आहे पण आहे ना मला तोंडात पाटीच येते ह्याला बघून. तर आता मी कसं ह्याच्यावरती घेते ते पण दाखवते. धर रिदेश, हां इथे लिही. वेट हां पकड. 5 5 5 5 5 नाही माहिती. अरे 5 5 लिही. 5 कसे. हां 5 प्लस 2 2 इज इक्वल टू स्क्वेअर काढ. 3 1 2 3 प्लस 2 1 2. 1 2 3 4 5. 5. व्हेरी गुड. पुस. डस्टर कुठे. डस्टर पुस. हळू हळू हळू. आता हे काय लिहिशील. ली 4 4 ली ना. 4 4 4 प्लस 4 प्लस 2 2 2 इज इक्वल टू स्क्वेअर काढ. हां स्क्वेअर. ओके गुड. 4 प्लस 2 स्टार्ट. 4 हां 1 2 3 4 प्लस 2 1 2 1 2 5 6. Very good. 1 5 2 3 4 5 2 1 2. आता मोज किती झाले. 1 2 3 4 5 6 7. लिहिणार कोण उत्तर. 7. ओके गुड. तर आता उभी मांडणी केलेली आहे मी. 6 प्लस 4 6. 1 2 3 4 5 6. ओके खूपच लांब लांब काढलेस. 4 4 1 2 3 4. मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. हाय फाय. हां गुड. तर आता असं घ्यायचं आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन अजून मी त्याला इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे. नंतर करेन थोड्या दिवसांनी. म्हटलं ॲडिशन वेगवेगळ्या प्रकारचं का घेते, कारण याला रिदेशचा एक प्रॉब्लेम आहे. रिदेश गोष्टी कोरिलेट करत नाही, म्हणून मी इथे आडवं
आधी त्याच्यावरती जे मी बनवलं कार्डबोर्डचं त्याच्यावरती, त्याच्यानंतर पाटीवरती आडव्या ह्याच्यामध्ये म्हणजे हॉरिझॉन्टली आणि त्याच्यानंतर मग व्हर्टिकली, कारण सगळ्या पद्धतीने त्याला करता आलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं तिन्ही प्रकारे त्याला शिकवते आणि पिक्चर काढून पण शिकवते. आता ते त्याचं घेते आहे. 1 2 3 4 गुड 4 व्हेरी गुड. नेक्स्ट बॉल मोज. 1 4 5 हाय गुड. तर हे असं घेते आणि हे खूप बोर्ड किंवा पाटी जे पण काय आहे मीडियम साईजचंच आहे, जास्त मोठं नाही आहे. मी विचार करते थोडं मोठं अजून मला घ्यायचं आहे, बघू नंतर. तर हे बरं पडतं असं, आपल्या प्रत्येकाकडे पाहिजे हे हा बोर्ड आणि मार्कर किंवा चॉक वेगवेगळ्या प्रकारच्या. हेच नाही, हे तर मी नुसतं असंच दाखवलं आहे. खूप काय काय ह्याच्यावरती आपण घेऊ शकतो, ब्रेन जिमच्या ॲक्टिव्हिटी वगैरे अशा अटेन्शनच्या वगैरे. तर आता म्हटलं चला थोडं दाखवते तुम्हाला हे ॲडिशनचं, म्हणून हे दाखवलं आता मी. तर चला आता मी आता ह्याचं कंटिन्यू घेते आहे, ह्याचा मूड आहे तोपर्यंत.